बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना आता संपली असून काँग्रेसच्या विचाराची शिवसेना आता आहे असं दानवे काल म्हणाले. रावसाहेब दानवे हे एक विचित्र माणूस आहे. आता म्हणतात की आम्ही काँग्रेस बरोबर गेलो, उद्धव साहेब काँग्रेस बरोबर गेलो म्हणून त्या ठिकाणी उद्धव साहेबांवर टीका करू लागले. पण शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांची ही कडवट शिवसेना माननीय उद्धवजी पुढे घेऊन जात आहेत आणि पुढे घेऊन जाऊन त्या ठिकाणी आमच्यासारखे कडवट शिवसैनिक महिला आघाडी वगैरे सगळे जोरात त्या ठिकाणी काम करतात. मी या ठिकाणी हे सांगतो तुम्हाला की रावसाहेब दानवे जर इतकं प्रामाणिक असेल 19च्या निवडणुकीमध्ये माझा पराभव कसा केला त्याने, म्हणजे दवाखान्यात बसून सिग्मा हॉस्पिटल बसून त्यांनी माझा पराभव केला. जवळपास 12 नगरसेवक भाजपचे त्यांना पैसे दिले, सगळं केलंय. आमच्याही काही लोकांना पैसे दिले, आमच्याही एका नेत्याला पैसे दिले आणि माझा पराभव केला. मग हे तुमची त्या ठिकाणी प्रामाणिकपणा आहे का? तिथे तुम्ही प्रामाणिकपणा दाखवला का? मी अजूनपर्यंत त्याचा तोबार नाही पाहिला. मी बोलत पाहिजे त्या माणसाने. त्यांनी एक चांगला आपला एक युतीचा जबरदस्त खासदार पाडला म्हणून त्यांनी आता परमेश्वराने मग त्यांना इथं जाणण्यात दाखवून दिलं. यावेळेस बदला निघतो, बदला काही थांबत नाही. आणि म्हणून मला या ठिकाणी सांगायचं की रावसाहेब दानवे हे त्या ठिकाणी फक्त मुलीला इकडनं शिंदे गटाकडनं आणलं. त्या मुलीला मी जिल्हा परिषदेमध्ये पाडलेलं होतं आणि त्यांनी बंद केलं होतं शिवसेनेच्या विरोधात. आता ठीक आहे, ते आले असेल एकनाथ शिंदेच्यामुळे किंवा काहीतरी झालं असेल, वाटप केलं असेल खूप म्हणून. इकडे मुलगा पण तसंच. म्हणजे खरं म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या शिस्तीमध्ये त्या ठिकाणी एका घरात एकच तिकीट आहे, यांनी 2 तिकीटे घेतले. म्हणजे जरी समजा शिंदेकडनं जरी घेतलं असेल तर मग त्यांची युतीच आहे ना. सांगायचा मुद्दा असा की हे सगळं त्या ठिकाणी आणि किती करप्शन अजूनपर्यंत त्यांच्या मतदारसंघातला रस्ता झालेला नाहीये कोणता. आज टुरिझम पूर्णपणे संपलंय. कुठलं अजिंठ्याचा सिल्लोड रस्ता जो आहे अजिंठ्यापर्यंतचा अजूनही खराब झालेला आहे. खराब ज्यांनी काम घेतलं तो भाजपचा त्याचा सध्या, आणि त्यांनी काम घेतल्यानंतर तो मला म्हणे क्या असं बोलो ना जाके देवेंद्र जी को बोलो, गडकरी साहब को बोलो, तो म्हणे सबको बोला म्हणे. तिथे काम अडवण्याचं काम होऊ न देण्याचं काम यांनी केलं. अशा पैठणला सुद्धा पैठणचा रस्ता तो सुद्धा त्यांनी असाच वाढवला. त्याच्या भावाने काम घेतलं आणि का म्हणजे असं सगळं भाऊ आपले घरचेच लोक काम करणार, सगळे हे करणार. आता जास्त वेळ चालणार नाही. थांबा, मैदान अभी आगे है, हम फिर वापस आने वाले हैं. पुढच्या इलेक्शन पर्यंत शिवसेना संपेल असंही ते म्हणाले. आता शिवसेना त्या ठिकाणी येईल. तुम्ही 2029च्या निवडणुका पहा काय होणार आहे. सन्माननीय आदित्य ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या निवडणुका होतील आणि ते मुख्यमंत्री बनतील. हे माझं वाक्य आहे. मग हे कुठे जाणार नाही, कारण सरकार येतच जातं. आणि म्हणून त्या ठिकाणी अमेरिकेमध्ये काय झालं, अमेरिकेमध्ये ट्रम्पच्या अगेन्स्टमध्ये जनता रस्त्यावर आली. सगळ्या राज्यात रस्त्यावर आली. हे कधी पण होऊ शकतं. तो ट्रम्प ज्या पद्धतीने वागायला लागलेला आहे तसे इथे पण काही लोक वागतात आणि ते वागणारे लोक आहे त्यांचं अधपतन होणारच लवकर. जितकं गर्व असं भीमाचा गर्व त्या ठिकाणी रिकामा केला हनुमंतांनी, तर हे कोण आहे मग. आणि म्हणून यांचा कधी पण त्या ठिकाणी तुम्ही सांगतो फक्त आता कोणताही भाव नाहीये. आमचे जे बाकीचे लोकल मंत्री जे आहे ना भाजपचे ते बाकीचे ते भाव देत नाही. बळजबरी येऊन करतात म्हणजे आम्ही नाही बोलत नाही त्याला. मला ते भाजपचे सगळे मंत्री आम्ही नाही बोलत त्याला असं स्पष्ट सांगतात. हे फक्त बळजबरी जाऊन घुसतो तो. आणि आता तितकं त्याचं काही राहिलेलं नाहीये. आज आमचे नाना हरिभाऊ बागडे हे यांचंच चालेल, बाकी यांचं काही चालणार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.